कवठेमहांकाळ शहरासाठी महत्त्वाकांक्षी बनगरवाडी पाणी योजना कार्यान्वित माजी खासदार संजय काका पाटील यांची माहिती। कवठेमहांकाळचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला, युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांचे प्रतिपादन। कवठेमहांकाळ दिनांक 26 फेब्रुवारी 2026। कवठेमहांकाळ शहरासाठी अनेक वर्षापासून जिव्हाळ्याचा ठरलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न अखेर कायमस्वरूपी सुटला असून केंद्र सरकारच्या अमृत 2.0 योजनेतून साकारलेली बनगरवाडी पाणी योजना आता पूर्णत्वास जाऊन कार्यान्वित करण्यात आली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात कवठेमहांकाळ शहरवासियांना मुबलक आणि नियमित पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली। गेल्या अनेक वर्षापासून कवठेमहांकाळ शहरात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनला होता। नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। कवठेमहांकाळ नगरपंचायतीची सत्ता मिळाल्यानंतर माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी उन्हाळ्यापूर्वी शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडवला जाईल असे आश्वासन जाहीरपणे दिले होते। आज बनगरवाडी पाणी योजनेच्या पूर्णत्वामुळे हे आश्वासन प्रत्यक्षात उतरले असल्याचे चित्र दिसून येत आहे। या योजनेसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून केंद्र सरकारच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत बनगरवाडी पाणी योजनेचा प्रस्ताव सादर केला होता। या प्रस्तावास मंजुरी देत सुमारे 60 कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला। निधी मंजूर होताच योजनेचे काम तातडीने सुरू करण्यात आले। माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही महत्त्वाकांक्षी योजना वेळेत पूर्ण झाली असून सध्या योजनेची सर्व तांत्रिक तपासणीही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। ही योजना कार्यान्वित झाल्यामुळे कवठेमहांकाळ शहरातील नागरिकांना पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमचा संपुष्टात येणार असून शहरासाठी दीर्घकालीन स्वरूपात मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे। बनगरवाडी पाणी योजनेच्या पूर्णत्वामुळे कवठेमहांकाळ शहरवासियांचे अनेक वर्षाचे स्वप्न साकार झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। या यशस्वी पाणी योजनेमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या नेतृत्वावर नागरिकांनी विश्वास व्यक्त केला आहे।